नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाता मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून जी काही आम्ही अपडेट टाकू महत्त्वाची 2025 ची ऍडमिशन रिगार्डिंग ती तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकते। ओके, तुमचं जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात। बघा, आता तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल की कमीत कमी स्कोअर असेल तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आणि कमीत कमी खर्चामध्ये कसं नियोजन करायचं आणि स्कॉलरशिप मधूनच ऍडमिशन कसं मिळेल याचं काय करायला पाहिजे हे बघा। बरेच विद्यार्थी असतील, पालक असतील, कुठे ना कुठे आपली काउन्सिलिंग जॉईन करत असतात, बरोबर आहे। नाशिक असेल म्हणजे ज्या जिल्ह्यातला असेल तिथं मॅक्झिमम जॉईन करण्याचा प्रयत्न विद्यार्थी आणि पालक करतात, बरोबर आहे। पण जे विद्यार्थी आणि पालक जॉईन करत नाही मग त्यांच्यासाठी काय? ओके, किंवा काही विद्यार्थी असतील, पालक असतील, काही काउन्सिलरची जी काही फीस असेल ही एकदम कमी फीस असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक तिथं अट्रॅक्ट होतात आणि कमी फीस आहे म्हणून काउन्सिलिंग जॉईन करतात, पण तिथे त्यांचे नुकसान होत असतं। तर तिथं काय नुकसान होते, काय प्रोसिजर आहे, आता ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊयात। आणि ते जे आहेत काउन्सिलर आहेत किंवा XYZ कोणी आहे जी तुमची प्रोसिजर करणार आहे, बरोबर आहे। आता प्रत्येक व्यक्ती हा जसं आमचं ऑफिशियल, जसं आमचं प्रोफेशनल काउन्सिलिंग सेंटर आहे तसं प्रत्येक व्यक्तीचं नाहीये। ते तुम्हाला एक फर्स्ट प्रेफरन्स कोणी सांगेल अब्रॉडला ऍडमिशन करा, तुम्हाला चांगला जरी स्कोअर असेल, महाराष्ट्रात तुमचं ऍडमिशन मेरिट थ्रू होणार असेल, कोणी सांगेल तुम्हाला की अब्रॉड ऍडमिशन करा, बाहेर करून देतो, तुमचं होणारच नाही, तुम्हाला डोनेशन लागेल, तुम्हाला कॉलेज मॅनेज करावं लागेल, ह्या गोष्टी इतर सर्वच गोष्टी कराव्या लागतील, पण असं काही होत नसतं। जर मेरिट थ्रू ऍडमिशन करायचं असेल स्कॉलरशिप बेसवर आणि कमी खर्चामध्ये, तर काय नियोजन केलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया। हे बघा, तुम्हाला आता कमीत कमी स्कोअर आहे, एक 350 स्कोअर आहे, बरोबर, पण BMS करायचंय। काही ठिकाणी तुम्ही गेला किंवा काउन्सिलिंग कडे गेला पण नाही किंवा XYZ तुम्हाला त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन नाही, तर तुम्ही प्रत्येक व्यक्ती काय करतो, कोणाला तरी कॉल करतो किंवा कॉलेजला कॉल करतो, तर तो व्यक्ती काय सांगतो, डायरेक्ट कॉलेजला या, बुकिंग द्या, डॉक्युमेंट द्या, आम्ही तुमची प्रोसेस करतो, ऍडमिशन हे करू। ओके, एवढं पॅकेज असेल आणि त्याला फुल फीस सांगितल्या जाते आणि ऍडमिशन हे करून दिलं जातं, पण तसं नाही। तर तुम्ही मेरिट थ्रू जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं, तुमचं 350 350 प्लस मार्क्स आहे, तुम्हाला BMS करायचं आहे, मग सिटी सेलची जी एजन्सी आहे त्या एजन्सीवर सर्व प्रोसिजर होत असते आणि त्यानुसारच सर्व आपली जी आहे हे ऍडमिशनची प्रोसिजर चालत असते। जर त्यानुसारच तुमची ऍडमिशनची प्रोसिजर चालत असते हे सर्वांना माहिती आहे, पण काही लोकांना माहिती नसते आणि काही लोक याचाच गैरवापर करून काही लोकांची म्हणजे विद्यार्थी असतील, पालक असतील, यांची एक दिशाभूल करून त्यांना फसवण्यात येतं। कारण की जर तुमचं ऍडमिशन स्कॉलरशिपच्या बेस मधून होत असेल तर तुम्हाला एवढे पैसे द्या, तेवढे द्या, मॅनेजमेंट मधून ऍडमिशन करतो, हा जो मॅनेजमेंट असेल अदरवाईज असेल हा पर्याय वेगळा। जे IQ वगैरे इन्स्टिट्यूट कोटा वगैरे आहे त्याला कमी स्कोअरवर ऍडमिशन होतं, पण ज्याला जो मेरिट मध्ये बसतो, ज्याला ऍडमिशनची जी राऊंड प्रोसेस मधून ऍडमिशन होते त्याला गरज नाही। मग अशा विद्यार्थ्यांना माहिती होत नाही की प्रत्येकाचा गैरसमज असा असतो, जे खेड्या भागातले असतील, ग्रामीण भागातले विद्यार्थी पालक असतील, त्यांना असं वाटतं कॉलेज जायचंय, ऍडमिशन घ्यायचंय आणि डॉक्टर व्हायचंय म्हणजे खूप सारा मोठा पैसा लागेल, भरपूर काही लागेल। आता ती एक जी मेंटॅलिटी आहे बऱ्याच लोकांची अशी तयार झाली की खूप सारा पैसा लागेल, सर्व कॉलेजला पैसे द्यावे लागतील, डोनेशन द्यावं लागेल, फीस द्यावी लागेल, चला आपण कॉलेजला इन्क्वायरी करू किंवा अदर एखादा जो कन्सल्टंट आहे त्याच्यातून मार्गदर्शन घेऊन ऍडमिशन घेऊ, पण तसं करू नका। जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन द्वारेच होत असते, कॉलेजला काही होत नाही, ऑनलाईन प्रोसेस द्वारे ऍडमिशन प्रक्रिया ही चालत असते। कमी जरी स्कोअर असेल तर तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन असेल सिटी सेलला रजिस्ट्रेशन करून सर्व गोष्टी अनालायसिस करून तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता, किंवा आमच्याद्वारे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आम्ही सुरुवातीपासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत महाराष्ट्रात एकमेव असे आम्ही जी आमची काउन्सिलिंग सेंटर आहे नाशिकला, जे तुमचं फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन होण्यापर्यंत ऑल ऑफ प्रोसेस आम्ही करतो। जी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आम्ही स्वतः घेतो, जी रिस्क आहे ते रिस्क आम्ही घेतो। एकमेव काउन्सिलिंग सेंटर आहे जे फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत प्रोसेस आम्ही करतो। अदरवाईज कुठे तुम्ही बघितलं असेल ऍटलीस्ट तुम्हाला गायडन्स केलं जातं, तुम्हाला प्रोसिजर समजून सांगितलं जाते, पण तसं नाही। आम्ही लिमिटेड विद्यार्थी घेतो, पण स्टार्ट टू एंड ऑल ऑफ प्रोसेस जे आहे हे आम्हीच करत असतो। तर हे बघा, मॅक्झिमम मी आता जसं तुम्हाला सांगितलं स्कॉलरशिप मधून ऍडमिशन करायचं असेल तर नियोजन काय केलं पाहिजे, सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत चांगलं गायडन्स, चांगलं मार्गदर्शन
आणि ऍडमिशनचं नियोजन आणि सर्व प्रोसेस ही ऑनलाईनच केली जाते असते. त्यासाठी कॉलेजला व्हिजिट देण्याची गरज येत नाही कोणत्याच पद्धतीचं. एक ठीक आहे IQ ऍडमिशन असेल, मॅनेजमेंट असेल, तो पर्याय वेगळा, तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. पण जर मेरिट थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल कॉलेजला काही जाण्याची गरज नाही, सर्व प्रोसिजर ऑनलाईन वाईज होत असते. एवढं विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि BHMS करायचंय, काही विद्यार्थी पालक काय करतात, BHMS करायचंय, BMS करायचं, बाहेर राज्यात ऍडमिशन करायचंय, मग काहीतरी कुठं MP सारख्या ठिकाणी, इंस्टाग्राम, फेसबुक या ठिकाणी, फेसबुकला असेल, इंस्टाग्राम, युट्यूबला काही इन्फॉर्मेशन बघितली, नंबर डिटेल्स कॉल केला, तिथे कॉल केला, ऑफिसला तुम्हाला बोलवलं जातं बाहेर राज्यामध्ये, तिथे बुकिंग द्या, 2 लाख द्या, 3 लाख द्या, तो बुकिंग द्या वगैरे. पण हा प्रकार बुकिंग वगैरे काहीच नसतो. ओके, तिथं त्यांची फसवणूक केली जाते. आणि जे ऍडमिशन आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा पालकांचा गैरसमज असतो, जर बाहेर राज्यात ऍडमिशन घ्यायचं तर मग डायरेक्ट तिथे जाऊन तिथल्या व्यक्तीशी ऍडमिशन आपल्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करून सर्व गोष्टी आणि डायरेक्ट कॉलेजला कोणतरी कन्सल्टंट धरून किंवा कॉलेजला पैसे भरून ऍडमिशन होतं का, डोनेशन द्यावं लागतं का. जर बाहेर राज्यामध्ये सुद्धा आपण ऍडमिशन जर घेतलं तर जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन प्रोसेसच होत असते आणि त्याचद्वारे हे सर्व गोष्टी ऍडमिशन ह्या होत असतात. एवढंही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. डायरेक्ट ऍडमिशन वगैरे हा भाग कुठंच नाहीये. महाराष्ट्रात घ्या, महाराष्ट्राच्या बाहेर घ्या किंवा अदर स्टेटमध्ये घ्या, ही प्रोसेस ऑनलाईनच होत असते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि कोणालाही फसू नये. ही नियोजन जर तुम्ही वेस्ट केलं तर तुमचं कमीत कमी खर्चामध्ये आणि स्कॉलरशिपच्या बेसमध्ये ऍडमिशन होऊ शकतं, जे खूप 99% विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती नाही आणि कुठंतरी कोणाच्या तरी बळी पडतात. कारण की डॉक्टर होण्याचं स्वप्न असतं, कमी स्कोर आहे असं म्हणून तुम्हाला घाबरवलं जातं आणि तुमचा तो घाबरवण्याचा फायदा घेतला जातो आणि तुम्हाला त्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नसते आणि बुकिंग द्या, हे द्या, डोनेशन द्या, अमुक द्या, ढमुक द्या, ह्या गोष्टी करून तुम्हाला लुटलं जातं. हे मेडिकल क्षेत्रामध्ये खूप मोठा फ्रॉड असतो, तर हा थांबला पाहिजे. आणि हा जो मी व्हिडिओ बनवतो हे बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि पालकांना मागच्या वर्षी झालेला आहे. त्याची डिटेल्स वगैरे सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत, कंप्लीट पर्यंत सुद्धा गोष्टी गेलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवत होतो. तर जे काही नियोजन आहे व्यवस्थितच करा. मी असं म्हणत नाही माझ्याकडेच काउन्सिलिंग जॉईन करा, कोणाकडे करा, फक्त त्याबद्दल पूर्ण पक्व जी काही आहे इन्फॉर्मेशन ज्या व्यक्तीला याबद्दल सर्व नॉलेज आहे, कमीत कमी खर्चामध्ये तो व्यक्ती फक्त तुमचं राऊंड मध्येच ऍडमिशन कसं होईल याचा कसा प्रयत्न करतो यावर सर्व लक्ष द्या. आणि सुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या, 10 ठिकाणी इन्क्वायरी करा, जे योग्य वाटेल, ज्याला नॉलेज तुम्ही जेव्हा काउन्सिलर समोर बसता त्याचं नॉलेज, त्याचं जी क्रेडिटी असेल, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्यानंतर तुम्ही हे डिसिजन घ्या आणि जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित पार पाडा. तुमचं वर्ष व्यर्थ जाणार नाही, कमी खर्चामध्ये ऍडमिशन होईल आणि स्कॉलरशिप सुद्धा मिळेल. आणि जी स्टुडंट मुलगी आहे, मुलींचे पेरेंट्स असतील अशा विद्यार्थ्यांना तर मला असं सांगायचं आहे की मुलींना शिक्षण हे फ्री आहे. 8 लाखाच्या आत असेल, सर्व गोष्टी आहेत. गव्हर्नमेंट सर्वंट असेल तरी सुद्धा, NCL असेल तरी सुद्धा खूप काही गोष्टी व्यवस्थित होत असतात. तर मुलींसाठी सुद्धा चांगलं मार्गदर्शन घ्या. एका चुकीमुळं तुमचं वर्ष व्यर्थ तर जाणार नाही, ऍडमिशन तर मिळेल, पण तुम्हाला खूप साऱ्या फीस भरावी लागेल, जे की मुलींना मागच्या वर्षीपासून शिक्षण हे फ्री झालेलं आहे. आणि हे सर्व इन्फॉर्मेशन किंवा सर्व प्रोसेस आमच्याकडून जर करून घ्यायची असेल तर एक वेळेस ऑफिसला नक्की व्हिजिट करा. जर बाहेर राज्यामध्ये असाल, बाहेर जिल्ह्यामध्ये असाल, नाशिकमध्ये नाही, जवळपास नियरबाय नसाल तरी सुद्धा तुम्ही खालील डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहेत किंवा कमेंट मध्ये तुमचा नंबर टाका किंवा कॉल करा आणि ऑफिसला एक वेळेस व्हिजिट करा. किंवा ऑनलाईन जरी तुम्ही काउन्सिलिंग जॉईन केली तरी सुद्धा आम्ही तुम्हाला पार्टिसिपेट करून तुमचं स्टार्ट टू एंड सर्व गोष्टी आम्ही करणार आणि जे काय आहे ते प्रोसेस ऑन लिगली ज्या गोष्टी असतील त्या आम्ही सर्व ह्या करणार आहोत. ओके, जर खरंच हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनाही बेनिफिट होईल. आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन जे व्हिडिओ मी टाकू हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.